आपल्याला लक्ष द्या, नवीन मुलींना माहित नसेल, रेल्वे या टॉपिक वरती आपण दिलं होतं प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे, रेल्वे या टॉपिक वरती. आणि रेल्वे याच्या टॉपिक वरती बरेच प्रश्न आपल्याला आले होते. किती प्रश्न आले होते रेल्वेवरती? 10 प्रश्न आले होते. किती? 10 प्रश्न. ठीक आहे, आता याच्यातला पहिला प्रश्न जो आहे बघा, तुम्हाला काय करायचं होतं या प्रश्नामध्ये, एक रेल्वेची ताशी वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति वेगाने जातात. तिचा फक्त काय करायचं होतं आपल्याला? मीटर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं होतं. आता रेल्वेचे सूत्र काय काय काढायचं असतं आपल्याला? लक्ष घ्या, वेग काढायचा असतो, वेळ काढायची असते आणि अंतर काढायचं असतं. बरोबर आहे? वेग वेळ अंतर. आता समजा जर तुम्हाला अंतर काढायचं आहे तर अंतरचं सूत्र काय आहे? वेग गुणिले वेळ गुणिले, जर ते किलोमीटर मध्ये असेल आणि आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? मीटर मध्ये किंवा सेकंदामध्ये, त्यासाठी काय सूत्र आहे त्याचं? 5/18. 5/18 कशासाठी यूज करतो आपण? मीटर सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आणि जर वेग काढायचा असेल, वेग, तर वेग बरोबर काय आहे? अंतर छेद वेळ गुणिले 18/5. फक्त काय करायचं, याचा अंतर का, ज्यावेळेस आपल्याला वेग काढायचा असेल त्यावेळेस फक्त 18/5 ला उलट करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपल्याला वेळ काढायची असेल तर वेळेचं सूत्र काय? लक्षात घ्या, सेम सूत्र आहे, अंतर वेग गुणिले 18/5. म्हणजे हे वेग आणि वेळ यासाठी काय वापरणार? एकच सूत्र आहे. आणि अंतरसाठी हा एक सूत्र आहे, वेग वेळ 5/18. 5/18 काय यूज करतो आपण? कारण किलोमीटरचा मीटर सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ठीक आहे, मग या सूत्रानुसार काय करायचंय? ताशी 72 किलोमीटर वेगाने जाते गाडी, तर तिचा मीटर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं. तुम्हाला काय करावं लागेल? फक्त वेग गुणिले 5/18 एवढंच तुम्हाला काम करायचं होतं. मग 18 त्रिका 54, 18 चौक 72, 5 गुणिले 4 किती आले उत्तर? 5 चौक 20 मीटर सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा वाला उत्तर याचं बरोबर होता. कोणाकोणाचं बरोबर आलेलं? सर्वांचं झालेलं. सर्वात सोपा आणि सरळ प्रश्न आहे, तर तुम्हाला या पद्धतीने काढायचं होतं. काय करायचं होतं? फक्त 72 गुणिले 5/18. समजलं? चला लिहून घ्या. तर बघा काय दिलंय आपल्याला प्रश्न. एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. किती किलोमीटर? 72. आणि एका खांबाला 20 सेकंदामध्ये ओलांडते. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे? या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे वेग, आणि या प्रश्नामध्ये दिलेला आपल्याला वेळ. वेळ दिलं असेल आणि आपल्याला काढायला काय सांगितलं त्याने? लांबी म्हणजेच काय? अंतर. लांबी म्हणजेच काय? अंतर. मग अंतरचं सूत्र काय आहे? वेग गुणिले वेळ छेद 5/18. म्हणजे 72 गुणिले 20 गुणिले 5/18 एवढंच तुम्हाला करायचं होतं. खरंच सांगा, हा प्रश्न कोणाकोणाचा चुकला होता? सर्वांचा बरोबर आलेला. व्हेरी गुड. मग काय होणार? 18 एकी 18, 18 चौक 72, 5 चौक 20. मग 20 गुणिले 20 बरोबर 2 दुने 4 आणि हे 2 शून्य म्हणजे किती झाले? 400. या पद्धतीने सोडवायचं होतं. ठीक आहे, झालं लिहून? चला पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा काय दिलं आपल्याला. 400 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळात ओलांडेल? आता या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला, तर बघा आपल्याकडे रेल्वेची काय दिलेली आहे? लांबी. रेल्वेची लांबी दिली आहे, त्याच्यानंतर वेग दिलेला आहे. काय दिलेला आहे? वेग. आपल्याला काय काय दिलंय आणि आपल्याला काढायचं काय हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काय मागितले? त्याने वेळ मागितले, वेळ काढायला सांगितले. मग कसं करणार? वेळचं सूत्र सेम, अंतर किती आहे? 400, छेदामध्ये वेग किती आहे? 90, आणि गुणिले काय करणार आपण या ठिकाणी? 18/5. जसं तुम्हाला मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं त्या पद्धतीने एवढंच आपल्याला सोडवायचं होतं. मग काय करणार? 18 एकी 18, 18/5 90, 5/5 25. ठीक आहे, दोघांचा गुणाकार करून घेतला. 25 एक 25, 25 एक 25. आता याच्यातून 25 गेले 40 मधून, शिल्लक किती राहणार? 15 राहणार ना रे?
हा 15 आणि हा एक शून्य किती झाले 150. मग 25 क 150, 25 क किती होतात 150. म्हणजे 16 सेकंद किती लागणार 16 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 4 नंबरचा. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाला सोडवायचं होतं. का आला लिहून घेताय सोडवलेलं लिहून घ्या. प्रश्न तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहेत किंवा ग्रुपमध्ये पण टाकून देईल. प्रश्नाला जागा सोडा डायरेक्ट उत्तर लिहून घ्या. ठीक आहे समजलं तुम्हाला काय करायचं होतं. बरं परत सांगू आपल्याला काय काढायचंय बघा. अंतर दिलंय वेग दिलाय वेळ काढायचा आहे. ठीक आहे आणि वेळचं सूत्र काय तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय सूत्र आहे वेळचा अंतर छेद वेग गुणिले 18/5. तुम्हाला रेल्वेवरचे सर्व जर प्रश्नांची उत्तर पाहिजे असतील किंवा सोडवायचे असेल तर त्यासाठी 3 सूत्र पाठ करायचे आहेत जे मी सुरुवातीला लिहून दिलेत ते. त्याच्यानंतर अंतर किती आपल्याकडे 400 मीटर. त्याच्यानंतर वेग किती आहे 72 आणि गुणिले 18/5 बरोबर आहे. बर 90 आहे. ठीक आहे मग 18 एकी 18 18/5 90. एक तर तुम्ही 5 ने याला भाग देऊ शकतात चालेल किंवा दोघांचा गुणाकार करून मग भाग देऊ शकतात तरी पण चालेल. आता मी 5 ने भाग देतो बघा 5 एकी 5 5 8 40 शून्य उरला. ठीक आहे आता आपल्याकडे हा 5 तर गेला हा 5 शिल्लक राहिलाय. मग काय करणार 5 एकी 5 8तून 5 गेले किती उरणार 3 आणि हा एक शून्य किती झाले 30. मग 5 क 30 अशा पद्धतीने किती आलं मग 16 सेकंद. ठीक आहे का आला आता 16 सेकंद लागणार. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय दिले बघा. तर बघा 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 मिनिट 12 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती. काय विचारले आपल्याला बोगद्याची लांबी. म्हणजेच काय काढायचं आपल्याला लांबी काढायची आहे. यालाच काय म्हणणार आपण अंतर म्हणणार. काय म्हणणार याला आपण अंतर म्हणणार. आता आपल्याकडे काय काय दिलंय आपल्याकडे वेग किती दिलाय स्पीड 90 किलोमीटर प्रति तास किती दिलेला आहे 90. त्याच्यानंतर आपल्याला वेळ 1 मिनिट 12 सेकंद. 1 मिनिट 12 सेकंद म्हणजे किती सेकंद त्याला सेकंदामध्येच कन्वर्ट करायचा. किती सेकंद वेळ बरोबर किती सेकंद होतात तुमचे 72 कारण 1 मिनिटाचे 60 सेकंद आणि उरलेले 12 असे किती झाले 72. मग आपल्याला अंतर काढायचंय. आता आपल्याकडे काय काय दिलंय बघा अंतर काढायचंय ना आपल्याला. तर अंतर म्हणजे रेल्वेची लांबी किती दिली आहे 450 अधिक बोगद्याची लांबी आपल्याला माहिती आहे का नाही. मग एक्स मानायचं. माहित नाही लांब्यांची नेहमी बेरीज होते म्हणून लांबी माहित नाही म्हणून एक्स मानायचं. बरोबर बरोबर काय करणार वेग किती आहे 90 गुणिले वेळ किती आहे 72 आणि गुणिले काय करणार आपण या ठिकाणी 5/18 किती करणार आपण या ठिकाणी 5/18. मग 18 एकी 18 18 चौक 72 18 चौक किती 72 5 चौक किती 20 म्हणजेच 90 गुणिले 20 आणि इथं आहे तुमचं 450 अधिक एक्स. त्याच्यानंतर काय करणार सरळ सरळ या दोघांचा गुणाकार किती येतो 9 दुने 18 म्हणजे 1800 काय आला यांचा गुणाकार. तिथं इथं 450 अधिक एक्स. आता एक्स ची किंमत काढायची एक्स बरोबर 1800 आणि ही संख्या तिकडे जाताना काय होईल वजा होईल किती 450 म्हणजेच एक्स बरोबर किती आला तुमचं 1350. दोघांची वजाबाकी केली किती आला 1350 म्हणजे पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं उत्तर होतं. समजलं आता. इथं आता हे रेल्वे आहे ठीक आहे काय आहे रेल्वे आहे आणि इथं बोगदा आहे. जर उलटे प्रश्न झाले इथं बोगदा आला तिकडे रेल्वे आहे तर सेम सोडवायचा. हे सुद्धा आपण आपल्या सूत्राप्रमाणे सोडवलेलं आहे. वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ठीक आहे चला लिहून घ्या पटाकन. बघा या ठिकाणी किती 450 मीटर रेल्वे आहे ना तर या ठिकाणी घेणार आपण 200 मीटर 250 मीटर. हा या 450 मीटर रेल्वेच्या ऐवजी 250 मीटर रेल्वेची लांबी आहे आणि स्पीड 90 च्या ऐवजी 72 किलोमीटर आहे आणि टायमिंग 30 सेकंद आहे. 1 मिनिट नाही 12 सेकंद पण नाही. इथे किती सेकंद घ्यायचंय
30 सेकंद घ्यायचंय. किती घ्यायचंय इथं लिहून देतो, 30 सेकंद. म्हणजे एक रेल्वे बघा, एक रेल्वे 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदामध्ये ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती? उत्तर कोणीच सांगायचं नाही, उत्तर मी डायरेक्ट चेक करणार, येऊन मला वया दाखवायच्या. आणि मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही देखील कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. काय उत्तर येणार ते कमेंट मध्ये द्यायचं आहे पटकन. बघा लक्ष द्या इकडं, किती आहे? 250 अधिक x बरोबर स्पीड किती आहे? 72 गुणिले वेळ किती आहे? 30 सेकंद गुणिले 5/18. 18 की 18, 18 चोक 72. इकडे गुणाकार कसा करायचा शिकून घे, तिथल्या तिथलेच गुणाकार करायचा. ही स्पीड तुमची पाहिजे. काय करणार? सरळ सरळ 4 त्रिक 12 किंवा 4 पंचे 20 आणि 20 त्रिक 60. आला 60, उरलेला 0 हाय तसंच आला गुणाकार. इथल्या इथंच काम करायचं, लक्षात घ्या. पुढे इथं काय आहे? 250 अधिक x. मग x बरोबर 600 वजा 250, म्हणजेच x बरोबर किती येणार तुमचे? 350. ठीक आहे, असं सोडवायचं होतं. सर्वांचं उत्तर आलं असेल है ना. चला पुढचा प्रश्न बघूया. आता या प्रश्नाकडे बघा. एक रेल्वे औरंगाबाद ते पुणे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व पुणे ते औरंगाबाद 30 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? काय विचारले आपल्याला? सरासरी वेग विचारले. मला सांगा कोणाकोणाचं उत्तर आलं होतं रे मागच्या पेपरला? आलं होतं बरोबर, व्हेरी गुड. बाकीच्यांचं नव्हतं आलं तर लक्षात घ्या, सिंपल आहे. काय करणार तुम्ही बघा, रेल्वे दोनदा जाऊन येते म्हणून 2 गुणिले करा, गुणिले पहिली संख्या 20 गुणिले दुसरी संख्या किती आहे? 30 आणि छेदामध्ये काय येणार? दोघांची बेरीज. किती उत्तर येतं बरोबर? 2 गुणिले 20 गुणिले 30 आणि छेदामध्ये 50. 0 गेला 0 गेला, 5 आहे की 5, 5 सक 30, 6 दुने 12, 12 दुने 24. सरासरी वेग किती होता मग तिचा? 24 किलोमीटर प्रति तास. समजलं? एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने. काय झालं? कळालं? आता यालाच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कसं सोडू शकता माहितीये का? जर तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात आला नाही तर याला दुसऱ्या पद्धतीने पण देखील तुम्ही सोडवू शकतात. कसं? तर बघा, 20 चा स्पीड आहे रेल्वेचा आणि 30 चा स्पीड आहे येतानाचा, यांची काढायची लसावी. आता लसावी किती येणार यांची? 60. किती येणार लसावी यांची? 60. समजा तो अंतर जे आहे ते किती किलोमीटर आहे? 60 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 60. मग येताना पण 60, जाताना पण 60. बरोबर आहे. मग मला सांगा, येताना 60, आता जाताना 20 च्या स्पीडने गेली तर किती तास लागणार? 60 भागिले 20 केलं तर किती मिळतं आपल्याला? 2. जाताना किती तास लागणार तिला? सॉरी 3 तास. किती तास लागणार? 3 तास. कारण 20 चा स्पीड आहे ना आणि 20 त्रिक 60 होतात. त्याच्यानंतर 30 च्या स्पीडने गेले तर किती तास लागणार? 2 तास. मग त्या रेल्वेने टोटल प्रवास किती केला? तर 60 आणि 60 120 किलोमीटर प्रवास केला. किती किलोमीटर प्रवास केला? 120. 60 आणि 60 किती किलोमीटर? 120. छेदामध्ये इथं किती तास लागले तिला? 3 तास. इथं किती तास लागले? 2 तास. टोटल किती तास लागले? 5 तास. ते 5 याला काय करायचं? भागिले करायचं. म्हणजे 5 आहे की 5, 5 दुने 10, 2 उरले 5 चोक 20. आला का? 24 किलोमीटर प्रति तास. म्हणजे सरासरी वेग किती आहे मग तिचा? 24 किलोमीटर. तुम्ही दोन्ही पण पद्धतीने काढू शकता. समजलं? काय अडचण आहे इथपर्यंत? पक्का? 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 ठीक आहे. चला पुढचा प्रश्न लिहून घेताय. आता पुढचा प्रश्न आहे ते बघा. 2 व्यक्ती 7 किलोमीटर व 9 किलोमीटर वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे. कोणत्या दिशेने धावत आहे? विरुद्ध दिशेने. लिहू नका, समजून घ्या. विरुद्ध दिशेने धावत आहेत तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 144 किलोमीटर अंतरावर राहतील? किती विचारले आपल्याला? 144 किलोमीटर. ठीक आहे.
मग आता काय करायचं तुम्हाला, दिशा काय आहे याच्या बघा, दिशा काय आहे या ठिकाणी विरुद्ध आहे. काय आहे, दिशा विरुद्ध. ज्यावेळेस दिशा विरुद्ध असेल त्यावेळेस नेहमी काय होतो, वेगांची बेरीज होतो. काय होतं, वेगांची बेरीज. लक्षात असू द्या, दिशा वेगळी असेल वेगांची बेरीज. म्हणजे एक माणूस इकडून जातोय किंवा ट्रेन जाते किंवा गाडी जाते आणि दुसरी गाडी अशी जर निघत असेल तर काय होणार, वेगांची बेरीज होणार. तेच एकच दिशा असेल म्हणजे ही पण इकडे गाडी जाते ही पण इकडे जाते तर काय होणार, वेगांची वजाबाकी. तर तुम्हाला काय करायचं, फक्त 144, टोटल किती किलोमीटर आहे 144, आणि लागणारा वेळ दोघांना किती आहे 7 अधिक 9. काय करणार, दोघांची बेरीज 16. मग याला 16 भागिले केल्यानंतर यांचं काय करायचं, फक्त तुम्हाला भागाकार करायचं. किती येतो भागाकार, 16 9 144, 16 9 144 म्हणजे किती तास लागेल, 9 तास. लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये आपण 18/5 किंवा 5/18चा वापर केलेला नाही, कारण आपल्याला ऑलरेडी किलोमीटर मध्ये दिलंय आणि उत्तर आपल्याला कशामध्ये काढायचंय, तासामध्ये. कशामध्ये काढायचंय, तासामध्ये. म्हणून या ठिकाणी ती गोष्ट आपण यूज करणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. किलोमीटर किंवा तास याला जर आपल्याला मीटर आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे तरच आपण 18/5 किंवा 5/18 यूज करतो. लक्षात असू द्या, जर प्रश्न तुम्हाला किलोमीटर मध्ये विचारलाय आणि उत्तरही किलोमीटर मध्ये तुम्हाला काढायचं असेल त्यावेळेस आपण ते वापरणार नाही, जसं आपण या ठिकाणी केलेलं आहे तसं. कळालं? चला पटकन लिहून घ्या. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा आता पुढचा प्रश्न काय आपला, तर बघा, 2 रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. 2 रेल्वेच्या लांब्या दिल्या आहेत आपल्याला 400 मीटर आणि 300 मीटर, आणि त्या ज्या रेल्वे आहेत ते काय करतायत, एक धावत आहेत एकाच दिशेने. इथं दिशेने राहिला असेल, एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास, दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडेल. बघा, जसं प्रश्न वाढत जातात तसं लेवल वाढत जाते, हार्ड वाढत जाते. मी सोप्यापासून तर अवघडापर्यंतचे रेल्वेचे 10 प्रश्न काढले होते. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय, कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं तर सांगा बरं मला. गुड प्रेम, तरी पण तुला 33 मार्कच काय आले होते प्रेम, कामकाळ वेग मध्ये चुकलं होतं. आता ते झालं ना, क्लिअर केलं जवळपास कामकाळ वेगचे म्हणजे सर्व टॉपिक क्लिअर केले बरं का. सर्व प्रकारचे एक्झाम्पल त्या दिवशी घेतले आपण. आता बघा या ठिकाणी सर्वात आधी हे लांबी आहेत. काय तर लांब्या आहेत, लांब्यांची काय होते रे, जेवढं अंतर जे आहे, अंतर किंवा रेल्वेच्या लांब्या यांची काय होते, नेहमी बेरीज होते. ठीक आहे, म्हणजे काय येणार यांचा 700 किलोमीटर 700 मीटर. त्या एकाच दिशेने धावत आहेत. आता एकच दिशा म्हटल्यावरती काय होणार, वेगांची वजाबाकी. 116 वजा 80 किती उत्तर आला, किती 36. आता आपल्याला काय करायचंय तर एकमेकांना किती वेळात ओलांडेल आपल्याला काय काढायचं, फिरून फिरून वेळच काढायचंय. मग बघा, रेल्वेची लांबी म्हणजे अंतर छेदामध्ये 36 गुणिले 18/5, बस एवढंच करायचं तुम्हाला. मग 18 एकी 18, 18 दुने 36, 5 दुने 10 म्हणजे 700 भागिले काय येणार 10. 10 जर भागिले आला तुम्हाला एकच काम करायचंय, 0 0 कट करायचे म्हणजे किती उत्तर येणार, 70 सेकंद. किती होणार, कदाचित 70 सेकंदचा कन्वर्ट केला असेल त्याने. काय कन्वर्ट करू शकतात, 1 मिनिट 10 सेकंद असं पण करू शकतात. 1 मिनिट 10 सेकंद हे सुद्धा काय बरोबर आहे आणि हे सुद्धा काय बरोबर आहे. ठीक आहे, एवढंच करायचं तुम्हाला. लक्षात ठेवा, दिशा एकच असेल तर वेगांची काय करणार आपण, वजाबाकी. काय करणार, वजाबाकी. दिशा विरुद्ध असेल तर वेगांची काय करणार, बेरीज. बाकी आपला पॅटर्न सेम यूज करणार. ओके, चला लिहून घ्या पटकन. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं, समजलं. पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. आता बघा काय प्रश्न आहे, बघा काय आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि 200 मीटर लांबीची रेल्वे
30 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडेल? सेम प्रश्न आहे, फक्त काय केलं या ठिकाणी दिशा विरुद्ध केली. म्हणजे सर्वात आधी आपण काय करणार? लांबी. लांबी म्हणजे अंतर. रेल्वेची लांबी किती आहे? 300 अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी 200 प्लस 500. या लांब्यांची नेहमी काय करायची? बेरीजच करायची, भले काही असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वेग. वेग किती आहे? वेग एक रेल्वेचा वेग 60 किलोमीटर आहे. चला 60 दिशा विरुद्ध आहे ना? दिशा विरुद्ध आहे ना? हा, मग वेगांची काय करणार आपण? बेरीज. दुसरी रेल्वेची वेग किती आहे? 30. टोटल किती झाली? 90. चला आपल्याला वेग मिळाला, अंतर मिळालं. काय करायचं फक्त आता? 500 छेदामध्ये 90 गुणिले 18/5. 18 एकी 18, 18 पाचा 90, 5 पाचा 25. दोघांचा गुणाकार 5 पाचा 25 आणि 25 दुने 50. बरोबर किती सेकंद लागणार मग? 20 सेकंद. किती सेकंद? 20 सेकंद. पर्याय क्रमांक 2. बघा, ज्यांचं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या पद्धतीमध्ये जर गफलत होत असेल, पटापट जमत नसेल, तर आधी हे शिका. तुम्ही हे शिकलात ना, मग तुम्ही कोणतेही गणित सोडवू शकतात. पण मुलांचा प्रॉब्लेम होतोय, कसं कट मारतायत सर, कसं भाग देतायत हेच जमत नाही, तर पुढचं काहीच येणार नाही. हे शिकायचं तुम्हाला, याची प्रॅक्टिस करायची. मी सुरुवातीलाच काय बोललो होतो तुम्हाला, जेव्हा नवीन नवीन तुम्ही जॉईन होता तेव्हा काय सांगतो की याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कमीत कमी रोज 50-100 एक्झाम्पल सोडवा. जोपर्यंत तुम्ही पाया मजबूत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या जन्मात गणित येणार नाही. समजलं का? खास करून भाऊ दुर्गेश भाऊ, ये तेरे लिए है. हा, तेरे लिए. समजा, तुझा हाच प्रॉब्लेम आहे, मला माहिती आहे. ठीक आहे. तर याला आपण आणखी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा भाग देऊ शकत होतो. कसं? 5 एकी 5, 5 दुने 5 एकी 5. उरले किती? इथं 2 शून्य उरले, 100 उरले ना. मग 5 एकी 5, 5 दुने 10 आणि हा एक उरलेला शून्य, हाय तसंच ठेवलं असतं तरी आपल्याला 20 सेकंद मिळाला असता. क्लिअर? चला पुढचा प्रश्न घेऊया आता. का लिहिताय? लिहून घ्या पटकन. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न काय आहे बघा. एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात. शांत. एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर जर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा? सांगा कोणाकोणाचं बरोबर आलं होतं? फक्त प्रेम. हा, आता तुम्हाला सांगतो, हे बघा, रेल्वे असू द्या किंवा कोणताही एक्झाम्पल असू द्या, नेमका आपल्याला विचारलं काय, मी बोलत असताना बोलायचं नाही. लास्ट वॉर्निंग. ठीक आहे, लक्षात घ्या. नेमका आपल्याला प्रश्न काय विचारलंय हे समजून घ्यायचं. गणिताचा फंडा तोच आहे. चांगले चांगले पोरं मार खाल्लेत चालू भरतीला. का मार खाल्लेत माहितीये का? त्यांना प्रश्न मुंबईचं लय सोपं वाटलं. अरे लय सोपी प्रश्नपत्रिका आली. प्रश्न व्यवस्थित वाचले पण नाही, गोल करत गेले. आपला रोहित पण त्याच्यामध्ये आहे, विशाल आहे, सय्यद सुद्धा आहे. काय केलं? गोल करत गेले, गोल करत गेले. नंतर का आलं आपण चुकलं म्हणून. का चुकलं? अवघड सोडवले पण सोपे सोपे चुकले. पोरं काय करतात? सोपे सोपेकडे दुर्लक्ष करतात आणि अवघडाच्या पाठीमागे लागतात. लक्षात ठेवा, पोलीस भरतीचा एक फंडा आहे, सांगतो. 100 प्रश्नापैकी 20 प्रश्न अवघड असतात. याच्यातले 10 प्रश्न खूपच अवघड असतात. 10 प्रश्न मीडियम असतात आणि 80 प्रश्न हे सोपे असतात. काय असतात? सोपे असतात. हा पॅटर्न आहे पोलीस भरतीचा. कोणताही प्रश्नपत्रिका उघडा तुम्ही, त्याच्यातले 5-10 प्रश्न असे असतील की तुमचं डोकं चालणार नाही, बाकी सर्व सोपं असणार. मुलं काय करतात? ह्या सोप्यांकडे लक्ष देत नाही. कधी पण लक्षात ठेवा, एखादी वस्तू जर तुम्हाला खूप चांगली वाटत असेल तर ती कधी पण काय असते? धोकादायक असते. मग ती खाण्याचं असू द्या, पिण्याचं असू द्या, कोणती पण असू द्या. पेढे आवडतात ना, लय भारी लय भारी, पण ते आहे ना धोकादायक. तशा सगळ्या गोष्टी जे खूप चांगले दिसते ना ते कधी पण धोकादायक आहे, लक्षात घ्या. हा, आता बघा हिरो हिरोईनचे मॅटर चालू आहेत ना,
क्रिकेटर, हिरोईन, हा ते तर लक्षात असेल सगळं. लग्न करतायत, वर्ष 2 वर्ष थांबतायत, डिवोर्स. चहल, हार्दिक पांड्या ते बिचारा काय बोलावं त्याला. हा, असं का होतं? एक लक्षात घ्या, मी काय बोललो, जी खूप चांगली वस्तू दिसते ना ती कधी पण काय असते, धोकादायक असते. तुमच्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे. मग चांगल्या वस्तूच्या पाठीमागे कधीच लागायचं नाही, समजलं का? आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, पेपर पॅटर्न पण असाच असतो. 80 प्रश्न सोपे असतात. जे सोपा वाटलं त्याला दोनदा वाचा कधी पण. जो प्रश्न तुम्हाला सोपा वाटला त्याला किती वेळा वाचा? 2 वेळा वाचा, नाहीतर धोका भेटेल. मग दोनदा वाचा, प्रश्न समजून घ्या, उत्तर काढा. आता या प्रश्नामध्ये बघा, एक गाडीचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर, पण ती टायमावर पोहोचते किती तासामध्ये? 5 तासामध्ये. जर तोच अंतर म्हणजे तेवढाच अंतर जर त्याला 4च तासामध्ये कापायचं असेल तर गाडीचा स्पीड किती वाढवावा लागेल, हा प्रश्न आहे. सगळ्यात आधी तो अंतर किती दिलंय का आपल्याला? नाही दिलंय. पण 60च्या स्पीडने 5 किलोमीटर गाडी 5 तास प्रवास केलं म्हणजेच ती किती किलोमीटर आलं? 5 × 30, 300 किलोमीटर काय आहे ते अंतर आहे. काय आहे? 300 किलोमीटर अंतर आहे. एक साधा लॉजिक आहे का नाही? 30 किलो किती किलोमीटर अंतर आहे? किती किलोमीटर अंतर आहे? 300. कसं आला 300 किलोमीटर? कारण 60च्या स्पीडने एक गाडी जर 5 तास प्रवास केला तर तिचा अंतर तेवढाच असणार. ती किती अंतर धावणार? धावून 300 किलोमीटर. आता 300 किलोमीटर आपल्याला अंतर कळालं, आपल्याला किती तासात कापायचे? 4 तासात. फक्त इकडे करा तुम्ही, काय करणार? 300/4, 4 तासात कापायचं ना. मग 4 × 1 = 4, 4 × 7 = 28, उरले किती? 2, 4 × 5 = 20. म्हणजे गाडीचा स्पीड किती ठेवावा लागेल आपल्याला? 75 किलोमीटर प्रति तास. किती ठेवावं लागेल? 75 किलोमीटर प्रति तास. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय? गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा. म्हणजे अगोदर किती होता तुमच्याकडे? 60, आता किती आहे? 75. फरक किती पडला? 15. म्हणजे गाडीचा वेग तुम्हाला 15 किलोमीटर प्रति तास आणखी काय करावं लागेल? वाढवावा लागेल. म्हणजेच उत्तर आपल्याला 15 किलोमीटर प्रति तास येतो. समजलं? हा प्रश्न अतिशय सोपा आहे. काय आहे? अतिशय सोपा आहे. पण आपल्याला विचारलंय काय, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. लिहून घ्या. झालं बघून? हा, आता सोडवायचं आपल्याला. काय प्रश्न आहे? एक रेल्वे एक समान वेगाने जात असून 400 मीटर व 350 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 25 सेकंद आणि 20 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती? काय विचारलं आपल्याला? रेल्वेचा वेग किती? किती आहेत मग वेग रेल्वेचा? इकडे बघा. आता पहिली रेल्वे 400 मीटर वेगाने जात असून ती 400 मीटर आणि 350 लांबीच्या ब्रिजला 25 सेकंद आणि 20 सेकंदामध्ये ओलांडते. सगळ्यात आधी काय करावं लागेल? जे लांबी आहे लांब्यांची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी, तर लांब्यांची वजाबाकी म्हणजे किती येणार? 400 - 350 बरोबर किती आले तुमचे? 50. त्याच्यानंतर वेगांची वजाबाकी, आता 25 आणि 20 सेकंद लागतात, यांची वजाबाकी 5 आणि याला गुणिले करायचं तुम्हाला 18/5. याला कन्वर्ट कशामध्ये करतोय आपण? कारण हे जे दिलेलं आहे ते आपल्याला मीटर सेकंद मध्ये दिलंय. कशामध्ये दिलंय? मीटर सेकंद मध्ये दिलायचंय. आणि याला आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचंय? किलोमीटर आणि HR मध्ये, म्हणजे तासामध्ये कन्वर्ट करायचंय. मग याच्यासाठी तुम्ही काय करणार? 18/5. काय करणार तुम्ही? 18/5. मग 5 5 किती होतात? 25 आणि 25 दुने 50 आणि 18 दुने 36. म्हणजे किती वेगला रेल्वेचा वेग किती असणार? 36 किलोमीटर प्रति तास. होतं का ऑप्शन मध्ये? पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने सोडवायचं होतं. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. ज्यावेळेस असा प्रश्न आला, रेल्वे एक समान वेगाने जात असून एकीचा स्पीड नाही 400 मीटर व 350 मीटर लांबीच्या ब्रिजला 25 सेकंद आणि 20 सेकंद. याचा अर्थ एक ब्रिज 400 मीटरचा आहे, त्याला 25 सेकंदामध्ये क्रॉस करते. दुसरा ब्रिज 350 मीटरचा आहे, त्याला 20 सेकंदामध्ये क्रॉस करते. तर यांचा काय काढून टाकायचंय? फरक काढायचा. इथं 50 आणि इथं 5. म्हणजे हे झालं तुमचं अंतर
50 अंतर हे झाला तुमचा वेळ गुणिले याला जर आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार आपण 18/5 या पद्धतीने 5 एकी 5 10 झाले 5 एकी 5 5 दुने 10 आणि 18 दुने 36 बरोबर 36 किलोमीटर प्रति तास लागेल किती लागेल 36 किलोमीटर प्रति तास समजलं हा अशा पद्धतीने हे 30 प्रश्न आपले झालेत ओके